अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक वेळापत्रकात बदल। 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला निकाल। राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराला स्थगिती। दादांच्या निधनामुळे पक्षावर शोककळा। निवडणुकीसाठी कुठलीही रॅली आणि प्रचार सभा न घेण्याचा निर्णय। अजित पवार यांच्या वाट्याची खाती मिळण्यासाठी राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र। दादांकडे क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। प्रफुल्ल पटेल यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। लवकरच विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेताही ठरवला जाणार। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा हीच अजितदादांना श्रद्धांजली राहील। राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा। अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट। शरद पवार यांच्या वाढदिवशीच एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली माहीत नाही। अजितदादा यांनी विलिनीकरणावर केलं होतं भाष्य। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचं फडणवीसांच्या पत्राला उत्तर। ब्लॅक बॉक्स ताब्यात, पारदर्शी कालबद्ध पद्धतीने तपास होईल। विमान अपघात तपास ब्युरोकडून चौकशी सुरू। अहवाल महाराष्ट्र सरकारलाही देऊ, पत्रात उल्लेख। मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेला पक्ष कार्यालयाला मुकावं लागण्याची शक्यता। भाजप शिवसेनेची एकत्रित गट नोंदणी होणार। एकत्र गट नोंदणीमुळे पालिका मुख्यालयात केवळ भाजपलाच मिळणार कार्यालय।